पुण्यामध्ये मंचर नगरपंचायतीमध्ये 2 उमेदवारांना मतदारांनी समान कौल दिला। यावेळी चिठ्ठी उचलण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या लक्ष्मण पारधी यांची नगरसेवकपदी निवड झाली। या प्रभागामध्ये शिवसेनेनं लक्ष्मण मारुती पारधी आणि भाजपनं ज्योती संदीप बाणखेले यांना रिंगणामध्ये उतरवलेलं होतं। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कडूस धायबर शिवारमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली। बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही चित्रित झाला। बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करताना अंगणात उभ्या असलेल्या दुचाकीला धडकला। त्यानंतर बिबट्या घरात शिरला आणि हे सगळं चित्रित झालेलं आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या चांडो इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला। 6 वर्ष वयाचा हा मादी बिबट होता। बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आलंय। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या चहोली आणि शेलपिंपळ गाव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापे टाकले। अवैध मद्य विक्री उघडकीला आणली। या प्रकरणात 3 जणांना अटक झाली आहे। कारवाईमध्ये 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। नाशिकमध्ये तापमानाचा पारा 8 अंशांवर गेलाय। पुढच्या 24 तासांमध्ये तापमानाचा पारा अधिक घसरण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय। शहरात थंडी वाढली आहे। नाशिककर आता शेकोटीचा आधार घेतात। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सेवा बजावलेल्या डॉक्टरांच्या मानधनाचा थकीत 2.5 कोटींची मागणी करणारा प्रस्ताव देण्यात आलाय आणि 8 आठवड्यांमध्ये याचिकाकर्त्यांना थकीत मानधन द्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये आचारसंहिता कक्षाकडे अनेक तक्रारी येतात आणि या तक्रारींचं निरासन अवघ्या 60 मिनिटात करण्यात येईल असं महापालिकेनं स्पष्ट केलंय। कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असं यावेळी मनपा प्रशासकांनी म्हटलंय। संभाजीनगरमध्ये आपल्या सरकार सेवा केंद्रचालकाकडून दुप्पट सेवा शुल्क वसुली केली जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात। उत्पन्न रहिवासी प्रमाणपत्रासाठी 69 रुपये असा दर असताना आपले सरकार सेवा केंद्रचालक मात्र 200 रुपये आकारतात। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या केंद्रामध्ये 90 तर अन्य सर्व ठिकाणी 150 रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारलं जाते। छत्रपती संभाजीनगरच्या बगडीमध्ये शेतातल्या उसाला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती कळते। आगीमध्ये 6 एकर उसासह शेतीतल्या ठिबक सिंचनाचं साहित्य जळून खाक झालं। शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। संभाजीनगरमध्ये रेल्वेनं आरक्षण चार्ट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा केली। प्रवाशांना त्यांच्या तिकीट आरक्षण स्थितीमध्ये वेळेत कळावं, प्रवाशांचा ताण त्यामुळे कमी व्हावा यासाठी आरक्षण चार्ट तयार करण्याच्या प्रक्रियेत ही सुधारणा केली आहे। त्यानुसार आता आरक्षण चार्ट रेल्वे सुटण्याच्या किमान 10 तास आधी तयार केला जाणार आहे।